वर्षातलो सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे काय बायकोचा बड्डे. खाली गेलं आहे आणि केक बुक करून दिलं आहे. बायकोक वाटलं की मी त्याचा बड्डे विसरलो आहे. मित्रांनो सगळा विसरा पण कधी बायकोचा बड्डे विसरा नको. कारण काय त्या तुमका नंतर समजत की जेव्हा तुम्ही बड्डे विसरशाल तेव्हा. वहिनींच्या घरात गेलं आहे केक ठेवूसाठी कारण ह्यांका माहिती नव्हतं की आम्ही केक आणलेलो. फक्त माका स्वर्ग आणि दीदीकच माहिती होतं की आम्ही केक आणला होतो. केक ठेवून गेला आणि नंतर 12 वाजण्याची वाट बघितला. जसे 12 वाजतं ते बघा माय लव्ह बी भारी साधासुद्धा काम नसताच आपला. माय लव्ह वगैरे लिहून आणलं आणि हॅपी बर्थडे सुरू केला. तुम्ही आता ओरिजिनल ऑडिओ आहे का टू यू हॅपी बर्थडे टू यू. अरे म्हणा हॅपी बर्थडे डिअर श्रावणी हॅपी बर्थडे टू यू. बायकोक तर विश्वासच बसा नाही की घोवाच्या माझ्या लक्षात राहिलो बड्डे. तर काय शेवटी बायकोचं बड्डे व्यवस्थित झालो. बायको पण खुश झाली, मुला पण खुश झाले. बाबू जरा रागावलेलो पण त्याचा राग आम्ही काढलो आणि नंतर केक कापूक सुरुवात केला. झिलाक लाडी गोडी लावून श्रावणीन जवळ घेतल्याने केक कापूक घेतल्याने मस्तपैकी केक कापल्याने आणि भारीतलो आणलेलं हो. पण काय झाला बायकोक भारीतला काय आवडत नाही. ते का पायनॅपल फ्लेवर नाही तर ह्याचो फ्लेवर होतो बेल्जियम चॉकलेट होता. एवढा भारीतला महागातलो आणलं आहे तो त्याका नको झालो. पण तर कसा मी शेवटी एवढं प्रेमान आणलं आहे ना मग त्याने आवडीन खाल्यान. पहिलो मान झिलाचो होतो. झिलानं आवशीच्या तोंडात केक रेटल्यान आवडत नव्हतो ना खा खा आणि नंतर काय स्वतःच खाल्यान सगळं केक. एक एक जशी जमावक लागली तशी श्रावणी केक भरूक लागली. म्हटलं ह्यांच्या हातातनं घेतले केक काढून आणि म्हटलं आधी बायकोक मी भरून घेतो नाही तर बायको परत रुसान बसतात की तुम्हीच नाही केक भरवलात. तर बायको केक भरवलं आणि केक आतमध्ये घेऊन गेलं. म्हटलं केक बाहेर रवलो तर म्हटलं खाऊक पण नाही मिळतो. दिवसभर झिलान मागे लागान आवशीसाठी सरप्राईज आणलेला आहे. तर ता सरप्राईज होता त्याच्या आवशीक आवडणारी बबली कॅडबरी दिल्या आणि कॅडबरी जशी दिल्यान तशी सगळे इले हॅपी बड्डे करूक हॅपी बड्डे सगळे करूक लागले. पण श्रावणीन कॅडबरी कोणाक दिल्या नाही. ह्यो आमचं छोटंसं बड्डेचं व्लॉग तुमका कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा.